तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही लोक एकाच वेळी खूप बोलके आणि तरीही खूप शांत कसे असतात? कधी ते तुमच्यासोबत हसत खेळत असतात आणि अचानकच इतके गूढ होतात की त्यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाजच येत नाही. हे फक्त मूड स्विंग नाही. यामागे आहे एक खोल रहस्य, जे फार कमी लोकांना समजतं. मिथुन राशी म्हणजे फक्त दोन स्वभाव नाहीत, तर एकाच व्यक्तीत चालणारं दोन वेगळ्या जगाचं अस्तित्व आहे. एक जग जे तुम्हाला दिसतं आणि एक जग जे ते कोणालाही सहज दाखवत नाहीत. आणि जेव्हा ही दोन्ही जगं एकमेकांशी टक्कर घेतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात असे निर्णय आणि वळण येतात, ज्याचा अंदाज कुणालाही लावता येत नाही. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे. कारण मिथुन राशीचं हे गूढ फक्त त्यांच्या वागण्यात नाही, तर त्यांच्या मनाच्या त्या स्तरात आहे, जिथे ते स्वतःलाही पूर्णपणे समजू शकत नाहीत. आणि एकदा तुम्ही हे रहस्य समजलात, तर तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याची तुमची नजर कायमची बदलून जाईल. मिथुन राशी तुमच्या दोन स्वभावामागचं खऱ्या आयुष्याचं रहस्य. मिथुन राशीचे लोक म्हणजे एकाच व्यक्तीत दोन वेगवेगळ्या जगाचा संगम. बाहेरून ते जितके बोलके, हसरे आणि लोकांमध्ये मिसळणारे दिसतात, तितकेच आतून ते शांत, विचारशील आणि कधी-कधी एकटेपणात रमणारे असतात. हा दोन स्वभावाचा खेळ कुठलाही दिखावा नसतो, तर त्यांच्या मनाच्या गतीशी जोडलेला असतो. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या विचारांची गती खूप वेगवान असते. एका क्षणी ते एखाद्या विषयावर खोल विचार करत असतात, तर दुसऱ्या क्षणी ते पूर्णपणे वेगळ्या विषयावर उत्साहाने बोलत असतात. त्यामुळे लोकांना ते कधी स्थिर वाटत नाहीत, पण प्रत्यक्षात ते सतत शिकत, समजत आणि बदलत असतात. त्यांच्या दोन स्वभावामागे एक मोठं कारण म्हणजे त्यांची परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. कोणासमोर कसं वागायचं, कोणत्या वातावरणात कसं बोलायचं, हे त्यांना नैसर्गिकपणे जमतं. त्यामुळे काही लोकांना ते दोन चेहरे असलेले वाटतात. पण खरं तर ते त्यांच्या समजूतदारपणाचं लक्षण असतं. मिथुन राशीचे लोक मनाने खूप भावनिक असतात, पण ते भावना सहजपणे दाखवत नाहीत. कधी ते खूप प्रेमळ आणि काळजी घेणारे दिसतात, तर कधी अचानक दूर जातात. हा बदल त्यांच्या मनात चाललेल्या विचारांच्या वादळामुळे असतो. त्यांना स्वतःलाच कधी-कधी समजत नाही, की ते नेमकं काय फील करत आहेत. त्यांच्या आयुष्यात कंटाळा हा सर्वात मोठा शत्रू असतो. एकाच गोष्टीत ते जास्त काळ टिकत नाहीत, कारण त्यांना सतत नवीन अनुभव, नवीन लोक आणि नवीन कल्पना हव्या असतात. त्यामुळेच ते अनेक वेळा वेगवेगळ्या गोष्टी सुरू करतात आणि काही अर्धवट सोडतात. पण यामागे त्यांची चंचलता नसून त्यांचा शोध घेण्याच्या स्वभावाची ताकद असते. मिथुन राशीचं खरं रहस्य म्हणजे त्यांची द्विधा मनस्थिती नाही, तर त्यांच्या मनात चालणारी सततची जिज्ञासा आणि विचारांची खोली आहे. ते बाहेरून कितीही बदलते वाटले, तरी आतून ते स्वतःला समजून घेण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील आणखी एक खास बाजू म्हणजे त्यांची संवाद कौशल्य. ते फक्त बोलतात असं नाही, तर समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ओळखून त्यानुसार शब्द निवडतात. त्यामुळे अनेक वेळा ते लोकांच्या मनावर पटकन प्रभाव टाकतात. त्यांची ही कला त्यांना मित्रमंडळात लोकप्रिय बनवते. पण त्याच वेळी काही लोकांना ते गूढही वाटतात. त्यांच्या विचारांमध्ये सतत चालणारी द्वंद्व युद्ध ही त्यांच्या आयुष्याची मोठी ओळख असते. एखादा निर्णय घेताना ते दोन वेगवेगळ्या बाजूंनी विचार करतात. एक मन त्यांना काहीतरी धाडसी करण्यास सांगतं, तर दुसरं मन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे ते निर्णय घेण्यात वेळ लावतात. पण एकदा निर्णय घेतला की ते त्यात पूर्ण ताकदीने उतरतात. मिथुन राशीचे लोक खूप निरीक्षणशील असतात. ते छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोण कसं बोललं, कोण कसं वागलं, कोणत्या परिस्थितीत कोणाची खरी बाजू दिसली, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात साठत राहतात आणि वेळ आल्यावर ते त्याचा उपयोग करतात. त्यामुळे ते लोकांना पटकन समजून घेतात. पण स्वतःबद्दल मात्र फार कमी लोकांना समजू देतात. त्यांच्या आयुष्यात एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते सतत बदल स्वीकारतात. नवीन शहर, नवीन काम, नवीन लोक या सगळ्यांशी ते पटकन जुळून घेतात. त्यांना स्थिरता हवी असते, पण त्याच वेळी बदलाची ओढही असते. हीच द्विधा स्थिती त्यांना सतत पुढे ढकलत राहते. मिथुन राशीच्या लोकांची सर्जनशीलता ही त्यांच्या दोन स्वभावांमधूनच जन्माला येते. त्यांच्या मनात सतत नवीन कल्पना जन्म घेत असतात. लेखन, बोलणं, अभिनय किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात. कारण ते जगाकडे एकाच दृष्टिकोनातून नाही, तर अनेक कोनातून पाहतात.
नात्यांमध्ये ते सुरुवातीला खूप उत्साही आणि जवळीक साधणारे असतात, पण जसजसा वेळ जातो तसतसं ते स्वतःला थोडं मागे घेतात. याचा अर्थ ते बदलले असे नाही, तर त्यांना स्वतःसाठी थोडी जागा हवी असते. त्यांना बांधून ठेवणं आवडत नाही, पण याचा अर्थ ते नात्यांना महत्त्व देत नाहीत असं नाही. ते फक्त स्वातंत्र्य आणि जवळीक यामधला समतोल शोधत असतात. मिथुन राशीचं एक खोल रहस्य म्हणजे त्यांचा अंतर्मनातील संघर्ष. ते बाहेरून कितीही मजबूत आणि आनंदी दिसले तरी आतून ते अनेक प्रश्नांशी झुंज देत असतात. मी कोण आहे? मला नेमकं काय हवं आहे? आणि माझं खरं ध्येय काय आहे? हा शोध कधीच संपत नाही. आणि हाच शोध त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतो. त्यांच्या आयुष्याचा खरा प्रवास हा बाहेरच्या जगात नसून त्यांच्या स्वतःच्या मनात चाललेला असतो. दोन स्वभाव हे त्यांचं कमकुवतपणा नाही, तर ती त्यांची ताकद असते. कारण त्याच दोन बाजूंमुळे ते जगाला वेगळ्या नजरेने पाहू शकतात आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकू शकतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळीच अंतर्गत ऊर्जा सतत काम करत असते. ही ऊर्जा त्यांना एका जागी स्थिर बसू देत नाही. त्यांच्या मनात नेहमी काहीतरी नवीन करण्याची, नवीन अनुभव घेण्याची आणि स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची ओढ असते. त्यामुळे ते जीवनाला एक प्रयोगशाळा समजतात, जिथे प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी असतो. त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची मानसिक लवचिकता. कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी ते तिला वेगवेगळ्या कोनातून पाहतात आणि त्यातून मार्ग काढतात. जिथे इतर लोक अडकून पडतात, तिथे मिथुन राशीचे लोक पर्याय शोधतात. त्यामुळे संकटाच्या वेळी ते स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना शब्दांपेक्षा संकेत जास्त समजतात. एखाद्याच्या चेहऱ्यावरचा छोटासा बदल, बोलण्यातील टोन किंवा वागण्यातील सूक्ष्म हालचाल हे सगळं ते पटकन पकडतात. त्यामुळे त्यांना खोटेपणा किंवा बनावटपणा लवकर जाणवतो. पण ते हे सगळं उघडपणे दाखवत नाहीत, कारण त्यांना अनावश्यक वाद टाळायला आवडतं. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची स्वतःशी असलेली नाती. ते बाहेरच्या लोकांशी कितीही सहज मिसळले तरी स्वतःच्या मनात ते खूप खोलवर जातात. कधी ते स्वतःलाच प्रश्न विचारतात, स्वतःलाच उत्तर देतात आणि स्वतःचे मार्गदर्शक बनतात. ही आत्मसंवादाची सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मिथुन राशीचे लोक वेळेच्या पुढे विचार करणारे असतात. त्यांना भविष्यात काय होऊ शकतं याची जाणीव असते आणि त्यानुसार ते स्वतःला तयार करत राहतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे निर्णय इतरांना समजत नाहीत, पण काही काळानंतर तेच निर्णय योग्य ठरतात. त्यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते सहजपणे कोणत्याही गोष्टीला कंटाळतात, पण त्याच वेळी ते सहजपणे नव्याने सुरुवातही करू शकतात. अपयश त्यांना थांबवत नाही, उलट त्यातून ते नवीन दिशा शोधतात. त्यामुळे ते आयुष्यात अनेक वेळा स्वतःला पुन्हा उभं करू शकतात. नात्यांच्या बाबतीत ते खूप खोलवर जोडले जातात, पण ते हे नातं सतत जिवंत ठेवण्यासाठी स्वतःची एक वेगळी पद्धत वापरतात. ते नेहमी काहीतरी नवीनपणा आणण्याचा प्रयत्न करतात, कधी बोलण्यात, कधी वागण्यात, तर कधी छोट्या-छोट्या सरप्राईजमध्ये. त्यामुळे त्यांच्यासोबतचं नातं कधीच कंटाळवाणं होत नाही. मिथुन राशीचा आणखी एक गुण म्हणजे त्यांची शांतपणे निरीक्षण करण्याची सवय. ते प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकतात, पण ते लगेच व्यक्त करत नाहीत. योग्य वेळ येईपर्यंत ते थांबतात आणि मगच आपली बाजू मांडतात. त्यामुळे त्यांची प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि परिणामकारक असते. त्यांच्या आयुष्याचा खरा अर्थ हा सततच्या बदलात आणि स्वतःच्या शोधात दडलेला असतो. ते एका ठराविक चौकटीत बसणारे नसतात. त्यांना स्वतःचा मार्ग तयार करायला आवडतो आणि त्यासाठी ते कितीही वेळा बदलायला तयार असतात. हाच त्यांचा खरा स्वभाव आहे, नेहमी पुढे जाणारा, सतत बदलणारा आणि तरीही स्वतःच्या आतल्या सत्याशी जोडलेला. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक वेगळाच टायमिंग सेन्स दिसून येतो. ते प्रत्येक गोष्ट योग्य वेळी करतात आणि योग्य क्षण ओळखण्याची त्यांची क्षमता खूप तीक्ष्ण असते. ते घाईत निर्णय घेत नाहीत, पण वेळ आल्यावर मागेही हटत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक मोठे टप्पे अचानक घडल्यासारखे वाटतात, पण त्यामागे त्यांच्या मनात चाललेली तयारी असते. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे ते स्वतःला कधीच पूर्णपणे उघड करत नाहीत. ते प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा भाग दाखवतात. काही लोकांना ते खूप मोकळे आणि मजेशीर वाटतात, तर काहींना ते गंभीर आणि गूढ वाटतात. ही वेगवेगळी रूपं ते जाणीवपूर्वक तयार करत नाहीत, तर परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आपोआप घडत जातात. मिथुन राशीचे लोक खूप वेगाने शिकतात,
पण ते पारंपरिक पद्धतीने शिकायला आवडत नाहीत. त्यांना अनुभवातून, लोकांशी बोलून आणि स्वतः प्रयोग करून शिकणं जास्त आवडतं. त्यामुळे त्यांचं ज्ञान हे पुस्तकापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडणारं असतं. त्यांच्या आयुष्यातील एक गुपित म्हणजे ते नेहमीच एक बॅकअप प्लॅन ठेवतात. बाहेरून ते कितीही रिलॅक्स आणि निश्चित असले, तरी त्यांच्या मनात पुढच्या पावलाची तयारी आधीपासून चालू असते. त्यामुळे ते अचानक बदलांना घाबरत नाहीत, कारण त्यांना आतून माहिती असतं की पुढे काय करायचं आहे. मिथुन राशीच्या लोकांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं, पण त्याच वेळी त्यांना भावनिक आधाराची गरज असते. ते हे दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना एखाद्या नात्यात खूप बंधनं वाटली, तर ते हळूहळू दूर जातात. पण जर त्यांना समजून घेणारा आणि स्पेस देणारा कोणी मिळाला, तर ते त्या नात्यात खूप निष्ठावंत राहतात. त्यांच्या मनात अनेक वेळा स्वतःशी स्पर्धा चालू असते. ते इतरांपेक्षा पुढे जाण्यापेक्षा स्वतःच्या जुन्या आवृत्तीपेक्षा चांगलं बनण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक पाऊल हे स्वतःला सुधारण्याकडे असतं. हीच गोष्टी त्यांना सतत प्रगतीकडे घेऊन जाते. मिथुन राशीचे लोक अनेकदा लोकांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरतात. त्यांच्या बोलण्यामुळे, त्यांच्या सल्ल्यामुळे किंवा त्यांच्या उपस्थितीमुळे इतरांच्या आयुष्यात बदल घडतो. ते कधी-कधी स्वतःलाच याची जाणीव नसते, पण त्यांचा प्रभाव खूप खोलवर जातो. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक रहस्य म्हणजे ते स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ घेतात. ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी परिस्थिती समजून घेतात, मगच काही बोलतात किंवा करतात. त्यामुळे त्यांचे निर्णय हे भावनेवर आधारित नसून विचारपूर्वक घेतलेले असतात. मिथुन राशीचा खरा गाभा हा त्यांच्या सतत बदलणाऱ्या पण कधीही थांबून न राहणाऱ्या स्वभावात आहे. ते आयुष्याला एक सरळ रेषा मानत नाहीत, तर ते त्याला वळणांनी भरलेला प्रवास समजतात. आणि या प्रत्येक वळणावर ते स्वतःला नव्याने शोधत राहतात, स्वतःला घडवत राहतात आणि आयुष्याला एक वेगळीच दिशा देत राहतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी गुण दिसतो. ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या मधल्या शांततेतलं अर्थ समजतात. जे बोललं जात नाही ते ऐकण्याची त्यांची क्षमता विलक्षण असते. त्यामुळे एखाद्याच्या मनातली शंका, भीती किंवा आनंद ते सहज ओळखतात, जरी समोरचा काही व्यक्त करत नसला तरी. त्यांच्या विचारांची रचना खूप स्तरांमध्ये असते. ते एखाद्या गोष्टीकडे फक्त वरवर पाहत नाहीत, तर तिच्या मागचं कारण, त्याचा परिणाम आणि पुढे काय होऊ शकतं याचा एकाच वेळी विचार करतात. त्यामुळे त्यांची समज ही अनेकदा इतरांपेक्षा काही पावलं पुढे असते. हेच कारण आहे की ते अनेक वेळा लोकांना आधीच सावध करू शकतात. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगात जगत असतात. एक बाहेरचं जे सगळ्यांना दिसतं आणि एक आतलं जे फार थोड्यांना समजतं. बाहेरच्या जगात ते सहज, हलके-फुलके आणि संवादप्रिय असतात. तर आतल्या जगात ते गंभीर, चिंतनशील आणि स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेले असतात. या दोन जगांमध्ये ते सहज ये-जा करत राहतात. त्यांच्या नात्यांमध्ये बौद्धिक कनेक्शन खूप महत्त्वाचं वाटतं. फक्त भावना पुरेशा वाटत नाही. त्यांना समोरच्याशी विचारांची देवाणघेवाण, चर्चा आणि मानसिक जुळवणूक हवी असते. जर हे नसेल, तर ते हळू त्या नात्यातून भावनिकदृष्ट्या दूर होऊ लागतात. जरी ते बाहेरून ते दाखवत नसले तरी. त्यांच्या आयुष्यातील एक अनोखी गोष्ट म्हणजे ते स्वतःलाच अनेक वेळा नव्याने ओळख करून देतात. कालचे ते आजसारखे नसतात आणि आजचे ते उद्या वेगळे असू शकतात. हा बदल त्यांना घाबरवत नाही. उलट तोच त्यांना जिवंतपणा देतो. त्यामुळे ते स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला एका चौकटीत अडकू देत नाहीत. मिथुन राशीच्या लोकांची स्मरणशक्ती ही खूप वेगळी असते. ते मोठ्या घटनांपेक्षा छोट्या तपशिलांना जास्त लक्षात ठेवतात. एखाद्याने कधी काय बोललं, कोणत्या क्षणी काय भावना व्यक्त केल्या, या छोट्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर बसतात आणि त्यातूनच ते लोकांबद्दलची आपली मतं तयार करतात. त्यांना आयुष्यातील अनिश्चितता आवडते. सगळं आधीच ठरलेलं असेल तर त्यांना ते कंटाळवाणं वाटतं. त्यांना आश्चर्य, बदल आणि अनपेक्षित वळणं हवी असतात. कारण त्यातूनच त्यांना स्वतःला तपासण्याची आणि नवीन गोष्टी अनुभवण्याची संधी मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत आत्मविश्वास असतो, जो ते मोठ्याने दाखवत नाही. त्यांना माहीत असतं की ते कोण आहेत आणि काय करू शकतात. त्यामुळे ते इतरांशी तुलना करण्यात वेळ घालवत नाहीत. ते स्वतःच्या गतीने पुढे जातात आणि योग्य वेळ आल्यावरच आपली क्षमता दाखवतात. मिथुन राशीचा अजून एक गूढ म्हणजे ते स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टी कायम गुपित ठेवतात. त्या गोष्टी ते कुणालाही सहज सांगत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या वैयक्तिक जगाची एक मर्यादा ठेवायला आवडते. ही मर्यादा त्यांना आतून सुरक्षित आणि स्थिर ठेवते. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सतत नव्याने उलगडत जाणारा असतो. प्रत्येक अनुभव त्यांना काहीतरी वेगळं शिकवतो आणि ते त्या अनुभवाला फक्त आठवण म्हणून न ठेवता त्यातून स्वतःला बदलण्याचं काम करतात.
त्यामुळे त्यांचं आयुष्य कधीच स्थिर राहत नाही. ते सतत पुढे सरकत राहतं, नव्या अर्थाने, नव्या दिशेने. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट म्हणजे ते क्षण जगण्याची कला उत्तम प्रकारे जाणतात. ते भूतकाळात अडकून राहत नाहीत आणि भविष्याची अनावश्यक चिंता करत बसत नाहीत. त्यांना त्या क्षणात काय घडतंय, त्यातून काय अनुभवता येतंय याची जाणीव असते. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना वेळ कसा जातो हे समजत नाही. त्यांच्या मनात एकाच वेळी अनेक कल्पना आणि योजना तयार होत असतात. काही कल्पना ते लगेच अंमलात आणतात, तर काही योग्य वेळेची वाट पाहत त्यांच्या मनातच साठवून ठेवतात. त्यामुळे ते अनेकदा अचानक काहीतरी नवीन सुरू करणारे म्हणून ओळखले जातात. पण त्यामागे त्यांच्या विचारांची खोल तयारी असते. मिथुन राशीचे लोक शब्दांमध्ये खेळ करू शकतात. त्यांना कधी हलकं-फुलकं बोलायचं, कधी गंभीर व्हायचं, कधी एखादी गोष्ट विनोदात सांगायची, हे सगळं अगदी नैसर्गिकपणे जमतं. त्यामुळे ते कोणत्याही वातावरणात सहज जुळून घेतात आणि लोकांना आपलंसं वाटायला लावतात. त्यांच्या आयुष्यातील एक वेगळं सत्य म्हणजे ते स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते लगेच कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी सगळं शांतपणे पाहतात, समजून घेतात आणि मगच काही बोलतात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना ते थोडं डिस्टंट वाटतात, पण प्रत्यक्षात ते फक्त विचारपूर्वक वागतात. मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन खूप स्वतंत्र असतं. त्यांना कोणाच्या नियमांमध्ये किंवा अपेक्षांमध्ये अडकून राहणं आवडत नाही. ते स्वतःचे नियम तयार करतात आणि त्यानुसार आयुष्य जगतात. त्यामुळे ते कधी-कधी पारंपरिक चौकटी मोडून नवीन मार्ग निवडतात. त्यांची आणखी एक ताकद म्हणजे ते अपयशाला वेगळ्या नजरेने पाहतात. ते अपयशाला शेवट मानत नाही, तर ते एक शिकण्याची प्रक्रिया मानतात. प्रत्येक अपयशातून ते काहीतरी शिकतात आणि पुढच्या वेळी त्याच चुका टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करत राहतात. मिथुन राशीचे लोक लोकांशी जोडले जातात, पण ते स्वतःला हरू देत नाहीत. त्यांना आपली ओळख टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते कोणत्याही नात्यात पूर्णपणे झोकून देतात, पण तरीही स्वतःसाठी एक वेगळी जागा राखून ठेवतात. त्यांच्या आयुष्यात एक आतला आवाज खूप महत्त्वाचा असतो. ते इतरांचं ऐकतात, सल्ले घेतात, पण शेवटी निर्णय घेताना ते स्वतःच्या मनाचंच ऐकतात. हा आवाज त्यांना योग्य दिशेने नेतो, जरी ती दिशा सुरुवातीला कठीण वाटली तरी. मिथुन राशीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अदृश्य वाढ. बाहेरून त्यांच्यात फारसा बदल दिसत नाही, पण आतून ते सतत विकसित होत असतात. त्यांच्या विचारांमध्ये, दृष्टिकोनात आणि जगाकडे पाहण्याच्या पद्धतीत सतत बदल होत असतो. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा कोणालाही पूर्णपणे समजणं कठीण असतो, कारण ते स्वतःच सतत बदलत राहतात. पण हाच बदल त्यांना खास बनवतो. ते नेहमी काहीतरी नवीन शोधत असतात, स्वतःला नव्याने घडवत असतात आणि आयुष्याला एक वेगळीच दिशा देत असतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी गुण म्हणजे त्यांची ऊर्जा, वाचण्याची क्षमता. एखाद्या जागेचं वातावरण, एखाद्याची व्यक्तीची उपस्थिती किंवा एखाद्या प्रसंगामागची भावना, हे सगळं ते शब्दांशिवाय समजून घेतात. त्यामुळे ते कुठे जास्त वेळ थांबायचं आणि कुठून शांतपणे दूर व्हायचं हे अगदी अचूक ओळखतात. त्यांच्या विचारांचा वेग इतका असतो की अनेकदा ते बोलण्यापेक्षा जास्त विचार करून घेतात. त्यामुळे काही वेळा ते बोलताना विषय बदलतात, कारण त्यांच्या मनात पुढचा विचार आधीच तयार झालेला असतो. हीच गोष्ट त्यांना वेगळं बनवते. ते एका रेषेत चालत नाहीत, तर अनेक दिशांनी एकाच वेळी विचार करतात. मिथुन राशीच्या लोकांना स्वतःची स्पेस खूप महत्त्वाची असते. ते लोकांमध्ये रमले तरी काही काळानंतर त्यांना एकटं राहून स्वतःशी जोडून घ्यावंसं वाटतं. या वेळेत ते स्वतःला रिचार्ज करतात, विचार सुसंगत करतात आणि पुन्हा नव्या ऊर्जेने बाहेरच्या जगात परततात. त्यांच्या आयुष्यातील एक गुपित म्हणजे ते अनेक गोष्टी अपूर्ण ठेवतात, पण त्यामागेही एक विचार असतो. प्रत्येक गोष्ट पूर्ण करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं नसतं. त्यांना त्या प्रक्रियेतून काय शिकायला मिळालं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते एखादी गोष्ट सोडून देतात, तेव्हा त्यांना त्यांचं दुःख नसतं, कारण ते आधीच त्यातून काहीतरी घेऊन पुढे गेलेले असतात. मिथुन राशीचे लोक लोकांना प्रेरित करण्याची क्षमता ठेवतात, पण ते हे जाणीवपूर्वक करत नाहीत. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या विचारांमध्ये आणि त्यांच्या दृष्टिकोनात असा काहीतरी वेगळेपणा असतो की लोक त्यांच्याकडून आपोआप काहीतरी शिकतात. ते स्वतःला गुरु समजत नाहीत, पण त्यांच्या अनुभवांमधून इतरांना दिशा मिळते. त्यांच्या मनात एक आतला प्रवासी असतो, जो सतत नवीन गोष्टी शोधत असतो. कधी ज्ञान, कधी अनुभव, तर कधी स्वतःच खऱ्या अर्थाने अस्तित्व. त्यामुळे ते एकाच जागी किंवा एकाच विचारात अडकून राहत नाहीत. त्यांना प्रवास आवडतो, फक्त बाहेरचा नाही, तर आतला सुद्धा.
मिथुन राशीच्या व्यक्तींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्यात स्वतःला जुळवून घेतात. त्यामुळे त्यांना आयुष्यातील बदल सहज स्वीकारता येतात. ते प्रवाहासोबत वाहतात, पण त्याच वेळी स्वतःची दिशा देखील कायम ठेवतात. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक गूढ म्हणजे ते शब्दांमागचा अर्थ शोधतात. एखादं वाक्य फक्त ऐकून ते थांबत नाहीत, तर त्यामागची भावना, उद्देश आणि सत्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना लोकांच्या खऱ्या स्वभावाची जाणीव लवकर होते. मिथुन राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला एक कथा बनवतात. ते त्या अनुभवातून शिकतात, त्याला आठवणींमध्ये साठवतात आणि पुढच्या प्रवासात त्याचा उपयोग करतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य एकसुरी नसतं. ते सतत बदलतं, वाढतं आणि नव्या अर्थाने समृद्ध होत जातं. त्यांच्या आयुष्याचा खरा गाभा हा त्यांच्या अंतर्मनातील सतत चालणाऱ्या प्रवासात आहे. ते स्वतःला शोधत राहतात, स्वतःला समजून घेत राहतात आणि त्या प्रक्रियेत ते इतके बदलतात की प्रत्येक टप्प्यावर ते एक नवीन व्यक्ती बनलेले असतात. आणि हाच सतत बदलणारा पण आतून स्थिर असलेला स्वभाव त्यांना खऱ्या अर्थाने वेगळं आणि आकर्षक बनवतो. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अनोखी गोष्ट म्हणजे ते स्वतःला रिसेट करण्याची क्षमता ठेवतात. एखादी परिस्थिती कितीही गुंतागुंतीची झाली, मनावर कितीही ताण आला, तरी ते अचानक सगळं बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करू शकतात. ही त्यांची मानसिक ताकद असते, जी त्यांना इतरांपेक्षा लवकर सावरायला मदत करते. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकारची अदृश्य सुसंगती असते. बाहेरून त्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या आणि असंबद्ध वाटू शकतात, पण आतून त्या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. ते अनेक गोष्टी एकत्र हाताळतात आणि योग्य वेळी त्या सगळ्यांचा उपयोग करून एक ठोस दिशा तयार करतात. मिथुन राशीचे लोक लोकांशी जुळवून घेताना स्वतःचा वेगळेपणा जपतात. ते कोणाचं अनुकरण करत नाही, तर स्वतःची शैली तयार करतात. त्यामुळे ते गर्दीत मिसळलेले दिसले तरी त्यांची ओळख वेगळीच ठळकपणे दिसून येते. त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भावना आणि बुद्धी यांच्यात सतत समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. कधी भावना पुढे जातात, कधी बुद्धी वरचढ ठरते. पण ते या दोन्हींचा संघर्ष समजून घेत त्यातून योग्य मार्ग काढतात. त्यामुळे त्यांचे निर्णय हे केवळ भावनिक किंवा केवळ तर्कशुद्ध नसतात, तर दोन्हींचा समन्वय असतो. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या मनात अनेकदा न बोललेले विचार साठलेले असतात. ते सगळं प्रत्येकाशी शेअर करत नाहीत, कारण त्यांना योग्य श्रोता आणि योग्य वेळ महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते कमी बोलतात असं वाटू शकतं, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये खोली आणि अर्थ असतो. त्यांची एक वेगळी सवय म्हणजे ते प्रत्येक गोष्टीकडे थोड्या अंतरावरून पाहतात. ते स्वतःला एक निरीक्षक म्हणून पाहतात. आपण काय करत आहोत, का करत आहोत आणि त्याचा परिणाम काय होईल, ही सवय त्यांना स्वतःच्या चुका ओळखायला आणि त्यातून सुधारणा करायला मदत करते. मिथुन राशीचे लोक सहजपणे कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा विश्वास ठेवला की ते त्या नात्यात खूप प्रामाणिक राहतात. त्यांना खोटेपणा आणि दिखावा अजिबात आवडत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांचा विश्वास तुटतो, तेव्हा ते पुन्हा तसंच नातं तयार करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. त्यांच्या आयुष्यातील एक गूढ म्हणजे ते अनेकदा स्वतःलाच आश्चर्यचकित करतात. एखाद्या क्षणी ते स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवतात, जे त्यांनी स्वतःही अपेक्षित केलेलं नसतं. हीच गोष्ट त्यांना सतत पुढे जाण्याची प्रेरणा देते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात स्वतःचा मार्ग हा सर्वात महत्त्वाचा असतो. ते इतरांच्या पावलांवर चालत नाही, तर स्वतःचा रस्ता तयार करतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सरळ नसतो, पण तो अर्थपूर्ण आणि अनुभवांनी समृद्ध असतो. त्यांच्या आयुष्याचं खरं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच पूर्णपणे थांबत नाहीत. ते बदलतात, शिकतात, पुढे जातात आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला नव्याने घडवतात. हा सततचा प्रवासच त्यांना जिवंत ठेवतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच खोली आणि आकर्षण देतो. तुम्ही जर मिथुन राशीचे असाल, तर तुमच्या या वेगळ्या आणि गूढ स्वभावाला लपवू नका. त्यालाच तुमची ताकद बनवा. तुमच्यातील दोन्ही बाजूंना समजून घ्या, त्यांना स्वीकारा आणि त्या दोन्हींचा योग्य वापर करून आयुष्यात पुढे जा. कारण तुम्ही जसे आहात तसेच खास आहात. तुमच्यासारखा विचार करणारा आणि जगाकडे इतक्या वेगळ्या नजरेने पाहणारा प्रत्येक जण नसतो. जर तुम्हाला या प्रकारची खरी, मनाला भिडणारी माहिती आवडत असेल, तर अशाच आणखी रहस्यांनी भरलेल्या पोस्टसाठी लगेच फॉलो करा.
लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांबरोबर शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाला स्वतःला समजून घेण्याची दिशा मिळेल. तुमच्या मनात कधी वाटलंय का की तुमच्यात काहीतरी वेगळं आहे जे इतरांना समजत नाही? तर खाली कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचं एक वाक्यही कोणासाठी प्रेरणा ठरू शकतं. आणि हो, पुढचा कोणत्या राशीचा खोल आणि हटके विषय हवा आहे तेही जरूर लिहा, कारण तुमच्यासाठीच हा प्रवास पुढे सुरू राहणार आहे.